बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात एखाद्या चित्रपटालाही शोभेल असे कारस्थान रचत पतीनेच आपल्या शिक्षक असलेल्या पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती। वृषाली प्रकाश गावंडे असे या मृत महिलेचे नाव आहे। त्यांचा नवरा प्रकाश गावंडे यानेच सुपारी देऊन वृषाली यांची हत्या घडवून आणली। वृषाली गावंडे या पिंपळगाव काळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका होत्या। 2 मार्च रोजी वृषाली गावंडे त्यांच्या स्कूटीवरून शाळेत जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती। यामध्ये वृषाली गावंडे यांचा मृत्यू झाला होता। विशेष म्हणजे पोलीस जेव्हा अपघातस्थळी पोहोचले तेव्हा प्रकाश गावंडे आपल्या पत्नीच्या मृतदेहाच्या शेजारी बसून रडत होते। त्यामुळे पोलिसांना सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात असल्याचे वाटले आणि त्यांनी फार तपास केला नाही। मात्र वृषाली गावंडे यांच्या माहेरच्या मंडळींनी यामागे घातपात असू शकतो असा संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली। आरोपी प्रकाश गावंडे हा गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पत्नीचा छळ करत होता। याआधीही त्याच्यावर 498 कलमा अंतर्गतचा गुन्हा दाखल झाला होता। तडजोड होऊन वृषाली पुन्हा नांदायला आली होती। आरोपी प्रकाश गावडे याने पत्नी वृषालीला यापूर्वी 3 वेळा जेवणातून विषारी औषध देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। याबद्दल तक्रार मृतक पत्नी वृषालीच्या भावाने पोलिसांना दिली होती। मात्र प्रकाश गावंडे याच्यावर ठोस कारवाई झाली नव्हती। यानंतर प्रकाश गावंडे याने आपल्या पत्नीला ठार मारण्यासाठी पुन्हा थंड डोक्याने एक योजना आखली। त्याने आपला मित्र मंगेश चहुळकर याला पत्नीला मारण्यासाठी 1 लाखांची सुपारी दिली। त्यानुसार 2 मार्चला वृषाली स्कूटीवरून जात असताना भरधाव वेगात पाठीमागून आलेल्या टेम्पोने धडक दिली। या अपघातात वृषाली यांचा मृत्यू झाला। वृषाली गावंडे यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यावर जळगाव जामोद पोलिसांनी अपघाताच्या दिवशीचे या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि काही फोन कॉलचे रेकॉर्ड तपासले। या तपासाच्या आधारे पोलिसांनी वृषाली गावंडे यांच्या स्कूटीला धडक देणारा वाहन चालक मंगेश सूर्यवंशी याला ताब्यात घेतले। मंगेश सूर्यवंशी यांनी पोलिसांनी केलेल्या चौकशीत वृषाली गावंडे या शिक्षिकेचा पती असलेला प्रकाश गावंडे व मध्यस्थी मंगेश चहुळकर या दोघांनी आपल्याला 1 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे कबूल केले। एखाद्या क्राईम सिनेमालाही लाजवेल असा हा भयानक कट होता। हा ठरवून केलेला कोल्ड ब्लडेड मर्डर होता, ज्याला अपघाताचा रंग देण्याचा प्रयत्न झाला। जळगाव जामोद पोलिसांनी आता या तिन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या असून हत्येसाठी वापरलेलं वाहन आणि सुपारीचे पैसेही जप्त केले आहेत। पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहे। दयाल सिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा। आपल्या पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे 2 मार्च 2026 रोजी फिर्यादी मनीष दिगंबर गावंडे यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांची जी सून होती वृषाली प्रकाश गावंडे हिचा कोणीतरी अज्ञात वाहनाने धडक देऊन अपघात केलेला आहे। या फिर्यादीवरून आम्ही एक गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्यासंदर्भात आम्ही तपास केला। त्या तपासामध्ये आम्ही काही साक्षीदार बोलवले, त्यांचे नातेवाईक बोलवले, तर त्यांच्या नातेवाईकांनी याच्यावर थोडा संशय उपस्थित केला। मग पोलीस स्टेशनचे इंचार्ज नितीन पाटील साहेब तसेच SDPO साहेब यांनी त्याचा सखोल चौकशी केली। गोपनीय जी यंत्रणा आहे ती हलवली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही संशयास्पद सापडले। त्याच्यानंतर आम्ही त्याचा तांत्रिक तपास केला। CCTV असतील, सगळे जे काही कॉल रेकॉर्ड्स असतील त्याची तपासणी केली आणि काही संशयित आम्ही वाहनं त्याच्यातनं आम्ही निष्पन्न केली आणि त्यामार्फत त्यांची चौकशी केल्यानंतर असं कळालं की यांचे जे मृतक होती वृषाली प्रकाश गावंडे यांचे पती प्रकाश गावंडे तसेच मंगेश साहुळकर आणि गाडी चालक मंगेश सूर्यवंशी असे 3 लोक याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि यांची ज्यावेळेस आम्ही सखोल तपासणी केली, चौकशी केली, सगळे तांत्रिक पुरावे हस्तगत केल्यानंतर जे काही माहिती आली त्यांचं इंट्रोगेशन केलं, सायंटिफिक इंट्रोगेशन, त्याच्यानंतर असं कळालं की जे यांचे पती होते प्रकाश गावंडे यांनी पैसे देऊन या खुनाचा कट रचला आणि पैसे दिल्यानंतर जो चालक होता मंगेश सूर्यवंशी यांनी ती गाडी अशा पद्धतीने चालवली त्या महिलेला मागून धडक देऊन तिचा खून करण्यात आला। याचा आम्ही सगळं सखोल तपास केला। 3 आरोपी अटक केले। यात जी रक्कम दिली होती हे कट करण्यासाठी आणि घडवून आणण्यासाठी ती रक्कम देखील आम्ही जप्त केलेली आहे। आरोपी आमच्या ताब्यात आहे, PCR घेतलेला आहे। सर्वांचं श्रेय जे आहे तपासाचं आमचे पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि IG सर आहेत त्यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही वारंवार त्यांनी आम्हाला या गुन्ह्यासंदर्भात गाईड केलं आणि पूर्ण क्रेडिट नितीन पाटील आणि जे ठाणेदार आहेत जळगाव जामोदचे त्यांची टीम यांचाही ह्याच्यामध्ये भरपूर
चांगला तपास झाला आणि आम्ही हे जो काही कट होता हे उघडकीस आणू शकलो आणि पुढची प्रक्रिया आता चालू आहे. धन्यवाद.